नमस्कार. कधी विचार केलाय की वेबसाईट नक्की बनतात कशा? आज आपण हेच रहस्य उलगडणार आहोत. चला तर मग सुरू करूया. आपण रोज कितीतरी वेबसाईट बघतो, नाही का? पण या पडद्यामागे नक्की काय चालतं? आज आपण हेच एकदम सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. वेबसाईटला समजून घेण्यासाठी आपण एक सोपी कल्पना करूया. समजा एक वेबसाईट म्हणजे एक अख्खं पुस्तक आणि त्या पुस्तकातला प्रत्येक धडा म्हणजे एक वेब पेज. किती सोपं आहे ना? याने संपूर्ण रचना एकदम डोळ्यासमोर उभी राहते. चला तर या डिजिटल पुस्तकांच्या दुनियेत जरा आणखी खोलवर जाऊया. आता बघा, वेब पेजेसमध्ये पण दोन प्रकार आहेत. एक असतं स्टॅटिक पेज, म्हणजे कसं एखाद्या भिंतीवरच्या पोस्टरसारखं. ते सगळ्यांना सारखंच दिसतं, त्यात काही बदल होत नाही. आणि दुसरं असतं डायनॅमिक पेज. हे तर एखाद्या जादुई पोस्टरसारखं आहे, जे पाहणाऱ्या व्यक्तीनुसार किंवा वेळेनुसार आपोआप बदलतं. मग प्रश्न असा आहे की ही सगळी पानं म्हणजे ही वेब पेजेस नक्की कोणत्या भाषेत लिहितात? तर ती भाषा आहे HTML. HTML म्हणजे हायपर टेक्स्ट मार्कअप लँग्वेज. सोप्या भाषेत सांगायचं तर ही वेबची मूळ भाषा आहे. हीच भाषा वेब ब्राउझरला सांगते की कुठला मजकूर कसा दाखवायचा, कुठे चित्र लावायचं आणि कुठे लिंक द्यायची. हा वेबच्या रचनेचा पाया आहे, जो फक्त दिसण्यापुरता नाही तर सर्च इंजिन्स आणि स्क्रीन रीडर्सनाही माहिती समजायला मदत करतो. बरं, मग HTML शिकणं इतकं महत्त्वाचं का आहे? कारण याशिवाय वेब डिझाईनचा विचारच करणं शक्य नाही. स्वतःची वेबसाईट बनवायची असेल किंवा मग वेब डेव्हलपमेंटमध्ये करिअर करायचं असेल तर ही पहिली आणि सगळ्यात महत्त्वाची पायरी आहे. चला आता HTMLच्या व्याकरणात जरा डोकावून पाहूया आणि त्याचे जे मुख्य घटक आहेत ते समजून घेऊया. HTML मधली सगळ्यात मूलभूत गोष्ट म्हणजे टॅग. टॅग म्हणजे दुसरं तिसरं काही नाही तर ब्राउझरसाठी एक सूचना असते, जी अशा अँगल ब्रॅकेटमध्ये लिहिलेली असते, जसे की एखादा परिच्छेद कुठून सुरू होतो आणि कुठे संपतो. आणि जेव्हा एक ओपनिंग टॅग, त्यामधला मजकूर आणि एक क्लोजिंग टॅग हे सगळं एकत्र येतं तेव्हा तयार होतो एक एलिमेंट. ही झाली एक पूर्ण सूचना. उदाहरणार्थ इथे दिसणारा हा P एलिमेंट एक पूर्ण परिच्छेद तयार करतो. मग ॲट्रिब्यूटचं काय काम? तर तो एलिमेंटला जरा जास्त माहिती पुरवतो. जसं की इथे Aचा टॅग आहे जो लिंक बनवतो, पण त्या लिंकवर क्लिक केल्यावर कुठल्या पेजवर जायचं ही माहिती देतो href नावाचा ॲट्रिब्यूट. हे बघा, इथे काही सगळ्यात जास्त वापरले जाणारे टॅग्स आहेत. H1 म्हणजे हा आहे आपला मेन हिरो, म्हणजे मुख्य मथळा. P म्हणजे साधा सरळ परिच्छेद. A ने आपण क्लिक करता येणारी लिंक बनवतो आणि इमेज वापरून मस्तपैकी चित्र दाखवतो. कमाल म्हणजे फक्त एवढे टॅग्स वापरून सुद्धा एक पूर्णच्या पूर्ण वेब पेज बनवता येतं. चला तर मग आत्तापर्यंत जे काही शिकलो त्याचा वापर करून एका खऱ्याखुऱ्या HTML कोडचं विश्लेषण करूया. तयार आहात? आपल्या स्क्रीनवर जे दिसतंय ना, ते एका साध्या वेबपेजचं पूर्ण कोडिंग आहे. पहिल्यांदा बघताना कदाचित थोडं किचकट वाटेल, पण विश्वास ठेवा, हे खूप सोपं आहे. आपण याचे एक एक करून तुकडे पाहूया. सगळ्यात पहिली ओळ बघा, डॉकटाइप HTML. ही ओळ ब्राउझरला फक्त एवढंच सांगते की ऐक, हे जे काही पेज आहे ना, ते HTML फाईलच्या नियमानुसार बनवलं आहे. बस ही एक साधी ओळख आहे. त्याच्या खाली येतो हेड विभाग. हा आहे पडद्यामागचा कलाकार. इथे पेजचं शीर्षक असतं, जे आपल्या ब्राउझरच्या टॅबमध्ये दिसतं, आणि अशी बरीच तांत्रिक माहिती असते जी आपल्याला पेजवर थेट दिसत नाही. आणि आता खरी मजा सुरू होते. बॉडी टॅगमध्ये वेब पेजवर आपल्याला जे काही दिसतं म्हणजे मजकूर, चित्र, लिंक्स सगळं काही ते याच बॉडी टॅगच्या आत लिहिलं जातं. हा H1 टॅग पहा. हा पेजवरचा सगळ्यात मोठा आणि मुख्य मथळा तयार करतो. हा फक्त मोठा दिसण्यासाठी नाहीये, तर तो सर्च इंजिनला सांगतो की या पेजवरची ही सगळ्यात महत्त्वाची ओळ आहे. त्याच्यानंतर येतो P टॅग. याने आपण मजकुराचा एक साधा परिच्छेद तयार करतो. एकदम सरळ आणि सोपं. आणि शेवटी आहे A टॅग. हा तयार करतो एक हायपरलिंक. यातला href ॲट्रिब्यूट सांगतोय की अबाउट या शब्दावर क्लिक केलं की about.html नावाच्या पेजवर जायचं आहे. याच टॅगमुळे तर संपूर्ण इंटरनेट एकमेकांशी जोडलेलं आहे. पाहिलं? हे खरंच किती सोपं आहे. आता या माहितीच्या आधारावर कोणीही सुरुवात करू शकतं. आणि सगळ्यात भारी गोष्ट काय माहितीये? यासाठी कुठल्याही महागड्या सॉफ्टवेअरची गरज नाहीये. अरे, तुमच्या कॉम्प्युटरमधला साधा नोटपॅड उघडा, त्यात हा कोड लिहा आणि फाईलला फक्त .html लावून सेव्ह करा. झालं, तुमचं पहिलं वेब पेज तयार. तर मग वेब बनवण्यामागचं हे रहस्य आता तुम्हालाही कळलंय. आता विचार करा,
या नव्या माहितीच्या आधारे तुम्ही स्वतःचं असं पहिलं काय तयार कराल?